नाशिकमध्ये कॅशियरचं 11 लाखांची रोकड घेऊन पळालेला आहे। क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडचा कॅशियर रोकड घेऊन पळालाय। 24 तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। बँकेत भरणा करून येतो असे सांगून कॅशियरने पोबारा केला होता। नाशिकच्या नांदगावमध्ये क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड या बँकेतील कॅशियर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने जमा झालेली 11,77,750 रुपयांची रोकड बँकेत भरणा न करता ती रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना नांदगावात घडली। बँकेत भरणा करून येतो असे सांगून या कॅशियरने पोबारा केला होता। मात्र नांदगाव पोलिसात फिर्याद दाखल होतात पोलिसांनी 24 तासाच्या आत तपासाची चक्रे फिरवीत मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या कॅशियरला संपूर्ण 11,77,750 रुपयांच्या रोकडसह जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेतले। 24 तासाच्या आत चोरीचा छडा लावल्याने नांदगाव पोलिसाचा सर्वत्र कौतुक। ब्रांच मैनेजर ने 11,77,750 रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं रोजच्या प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी काही बँकेत भरणा करून HDFC बँकेमध्ये। तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन 11,77,750 ते बँकेत भरणा न करता घेऊन गायब झाला, पळून गेला। मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली। सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, ॲडिशनल SP अनिकेत भारती सर आणि मनमाड SDPO बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंगेहात म्हणजे पकडलेला आहे, जेरबंद केलेला आहे। आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।